ओझन एव्हिएशन इंडिया या कंपनीचा हा ड्रोन आहे। शेतीमध्ये फवारणी करण्यासाठी अतिशय अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा या ठिकाणी वापर करून शेतकरी आपल्या शेतामध्ये फवारणी करण्यासाठीचा वापर करू शकतात। हे भाऊराव भाऊ गांजुर्डे यांची शेती आहे। हे शेतमालक भाऊराव भाऊ। सोयाबीनवर फवारणी करणार आपण। हो जी, सोयाबीनवर फवारणी करायची आपल्याला। कशा करता हे, कशाची फवारणी आहे? हे अळीसाठी। अच्छा, ड्रोन रेडी झालेला आहे। अगं टाकून नको का ग्रुप माझ्यांची वादी। हे कोणती जादू करणं सुरू आहे भाऊ? क्योंकि हम अलग अलग फील्ड पे जाते हैं ना, सबका मैग्नेटिक वैल्यू 30-30 किलोमीटर में अलग अलग होते रहते हैं। अच्छा, दिशा निर्देश देने के लिए उसको हिलाया, उसको पहले घुमाया। अच्छा, ये देखो ऐसे आ जाता है कि ड्रोन आ गया इसमें। ये आपका पॉइंट है। हाँ, ये लाइन फॉलो करेगा। ॲप द्वारे या ठिकाणी आधी लोकेशन हे करून घेतले, एक्युअर करून घेतले। अच्छा, ये कैमरा आता एक्सेस मिळाला का त्याला? चलो डालो डबल। पाणी डालू पहिले। 2 बॅटरी याच्यामध्ये लोड केलेले आहे। ह्या 2 बॅटरी आहे आणि ही त्याची फवारणीसाठी असलेली फवारणी द्रावणाची टँक। 500 रुपये एकर घेतात तुम्ही आहे ना? 500 रुपये प्रति एकर नुसार इकडे चालू आहे। 20 रुपये म्हणजे डिस्टन्सवर डिपेंड राहत असेल ना? जास्त दूर हे फवारणी यंत्र चालवण्यासाठी व्यवस्थित असं त्याचं ट्रेनिंग सेशन असते। ट्रेनिंग घेऊनच हे लोक ऑपरेट करतात। एवढी लाईन बनवली। लोकेश भाऊ इथे द्रावण तयार करत आहे फवारणीसाठी। कीटकनाशकाचा वापर करून कीड नियंत्रित करण्यासाठी योजना सुरू आहे। काय म्हणतो लोकेश भाऊ? चालू आहे दादा। यांचे चार्जर आणि एकूण याच्या 6-7 बॅटरी आहे। 7×2 14 बॅटरी आहे। चार्जिंगची सोय आपल्या शेतामध्ये पाहिजे आहे। बॅटरी चार्जिंग लावायची आहे का? गुमगाव मौजामध्ये श्री भाऊराव भाऊ गांजुर्डे यांचे शेत आहे। या शेतात त्यांचं छोटंसं इथे एक बंगला आहे। यांनी यावर्षी शेतामध्ये हे सोयाबीन लावलेलं आहे। तिकडे थोडंसं या जमिनीमध्ये एक फुलगोबीचं घेतलं आहे त्यांनी पीक। अशी मोठी विहीर आहे शेतात। तुम्हारे कसं सुचलं? सगळी सोय त्यांनी शेतामध्ये या ठिकाणी करून ठेवलेली आहे। मिलाई नहीं आपने बरोबर? नहीं है ना, मिलाओ, लकड़ी से मिलाओ उसको पहले। बस हो गया, रुक जाओ, उधर ही रुको।
आधी ॲपमध्ये मॅपिंग केल्यामुळे प्रॉपर ते फवारणी यंत्र फिरत आहे. एवढ्या उंच वाढलेल्या सोयाबीनमध्ये मजूर काम करू शकत नाही, चालू शकत नाही, म्हणून हे व्यवस्था फारच सुंदर आहे. लँडिंग बढिया झाली. सोयाबीन झाडाच्या दोन्ही बाजूला, पानाच्या दोन्ही बाजूला फवारणी व्यवस्थित झालेली आहे. मेंटा सफेद मक्की एक बार में गुल